दिसते स्क्रीन? नो पिक्सेल. स्क्रीन दिसते का सर्वांना? हो. अं, नुसतं पीपीटी दिसते की आजूबाजूची स्क्रीन पण दिसते तुम्हाला? हो मॅम, स्क्रीन आजूबाजूची दिसते. स्क्रीन हा. आजूबाजूची आजूबाजूची स्क्रीन सुद्धा दिसते. अच्छा, ऍड ऑल टूल्स वगैरे पण दिसतंय का? हा. हो मॅम. डाव्या बाजूला जे आहेत ना ते दिसत आहे. आवाज कमी येतो म्हणून. हो का? आवाज कमी येतोय पण. आवाज तर वाढवू शकते आता. आता थोडासा हे झालं. वाढलाय. आहे ना, तुम्ही ना दोन ठिकाणी दिसता. तुम्ही एकच ठिकाणी दिसायला पाहिजे, म्हणजे मग स्क्रीन झूम होऊ शकते. अच्छा. तुम्ही वरच्या ज्या ब्लॉक मध्ये ना तिथे दिसायला पाहिजे. तुम्ही या मोठ्या स्क्रीन वरती पण दिसताय. हम्म. अच्छा, दोन ठिकाणी झालंय का? हा. हा, तुम्ही आता बघा मोठ्या स्क्रीन वरती दिसताय फक्त. हम्म. तो छोटा ब्लॉक आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही दिसायला पाहिजे, आणि या मोठ्या स्क्रीन वरती अक्षर नाही नाही, दिसायला पाहिजे. थांबा थांबा. ते भरपूर फाईल्स ओपन करून ठेवल्याने मी, त्याच्यामुळे झाला तो प्रॉब्लेम. त्या फाईल्स हे करून टाकते. कॅन नॉट मिनिमाइज झूम वर्कप्लेस. ओके. अरे, ते असं काय होत आहे? एक सेकंड. चला, आपण त्या दिवशी हे पुन्हा घेणार होतो. जे लोक प्रेझेंट नव्हते ना, त्यांच्याकरता आपण पुन्हा घेणार होतो. तर ड्रॉच झालंय. चुकीचा टूल्स आला हा आता. हम्म, ठीक आहे. स्वराहा. तर हे जाणार कसं हे? ओके. स्वराहा. तर स्वर किती आहेत? अ, आ, ई, उ, ऊ, रू, 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 ए, ऐ, ओ, औ. स्वर किती आहेत? 13. त्याच्यामध्ये ऱ्हस्व स्वर आहेत आणि दीर्घ स्वर आहेत. ऱ्हस्व स्वर आहेत 5 आणि दीर्घ स्वर आहेत 8. ह्रस्वाहा, दीर्घाहा. ऱ्हस्वामध्ये अ, ई, उ, रू, रू. तर दीर्घ स्वरांमध्ये आ, आ, ई, उ, रू, ए, ऐ, ओ, औ. हे आहेत आपले दीर्घ स्वर. आता यामध्ये वर्णमाला पहा. वर्णाहा स्वर आहेत 13. त्यामध्ये ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर. ह्रस्वाहा, दीर्घाहा. व्यंजनानी. व्यंजन मॅम, आहेत स्क्रीन दिसत 33. नाहीये. अ स्क्रीनवर दिसत नाही. स्क्रीन दिसत नाहीये का? नाही मॅम.
स्क्रीनवरती फक्त द्वितीय स्तरीय संस्कृत भाषा शिक्षणाचे सद्यस्वी हे दिसतंय. हो का? अरे, आता तुम्ही दिसताय. अच्छा. ओके. हा. आता स्क्रीन दिसते आता? हो हा. हो 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 आता दिसते आहे. अच्छा. स्वर 13 आहेत, आता ह्रस्वाः आलं बरोबर. दीर्घाः. दिसते आता? व्यंजनानी हो हो व्यंजन 33 आहेत. वर्गीयानी, अवर्गीयानी, अंतस्थाः, उष्माण. म्हणजे व्यंजनांमध्ये प्रकार किती आहेत? वर्गीयानी आणि अवर्गीयानी. नंतर अंतस्थाः, उष्माण. आता 33 व्यंजन जे आहेत त्यांचे प्रकार पाहूया. वर्गीयानी मध्ये 25 व्यंजन आहेत. त्यामध्ये क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. आता क वर्गामध्ये क, ख, ग, घ, ग ही सगळी हलंत आहेत. कारण जोपर्यंत यामध्ये स्वर मिक्स होत नाही तोपर्यंत ही पूर्ण होत नाही. च वर्गामध्ये च, छ, ज, झ. आता हा ञ. ट वर्गामध्ये ट, ठ, ड, ढ, ण. त वर्गामध्ये त, थ, द, ध आणि न. प वर्गामध्ये प, फ, ब, भ आणि म. अवर्गीय जी व्यंजनं आहेत ती 8 आहेत. त्यामध्ये अंतस्थाः आणि उष्माण. आता अंतस्थ जी आहेत ही 4 आहेत आणि उष्माण जी आहे ही 4 आहेत. य, व, र, ल ही अंतस्थ वर्ण आहेत. उष्माण, उष्माण याचा अर्थ आपण जेव्हा बोलतो, जेव्हा श म्हणतो, श किंवा स आपली उष्ण अशी वाफ तोंडातून बोलताना निघते. त्यामुळे उष्माण जे आहे श, श, स, ह. अयोगवाह जे आहेत ती 4 आहेत. अनुस्वार, अनुस्वार आहे. नंतर विसर्ग, जिव्हामूलीय आणि उपध्मानी ही 4 अयोगवाह आहेत. संयुक्त वर्ण पहा. हा क्षत्रियाचा क्ष जो आहे हा कशापासून बनतो? तर हलंत क अधिक हलंत श अधिक अ. तेव्हा कुठे हा पूर्ण क्ष बनतो. ज्ञ, ज, हलंत ज अधिक हलंत य अधिक अ. त्र, हलंत त अधिक हलंत र अधिक अ. ध्य, द हलंत अधिक य हलंत अधिक अ. हा जो आहे ध, हलंत द अधिक हलंत ध अधिक अ. ब्र, हलंत ब अधिक हलंत र अधिक अ. यह, हलंत ह अधिक य हलंत य अधिक अह. हा अह म्हणजे विसर्ग. हा श्र जो आहे शाळेचा श हलंत श अधिक हलंत र अधिक अ. हा पद्म हा आपण शब्द जेव्हा म्हणतो तेव्हा याच्यामध्ये म तर हलंत द अधिक हलंत म अधिक अ. भ्रू, आपण सुहृद हा जो शब्द वापरतो ना तर हलंत ह अधिक र अधिक अ. द, आता हलंत ब अधिक हलंत द अधिक अ. द्वे शब्दाचं हलंत द अधिक व हलंत व अधिक ए. ब्रह्म मध्ये हा शब्द वापरतो आपण हलंत ह अधिक हलंत म अधिक अ. प्र, हलंत प्र. आता हा हलंत प्र काय? हलंत प अधिक हलंत र अधिक अ.
आता दीर्घ स्वर जे आहेत ते पहा. ऱ्हस्व स्वर जे आहेत अ, इ, उ, ऋ, ऋ, म्हणजे एक मात्रा कालिकः स्वरः ह्रस्व स्वरः. एक मात्रा म्हणजे आपण जी डोळ्यांची पापणी जी आपली झपकते त्यावेळेत तेवढा जो वेळ लागतो तो म्हणजे एक मात्रा. ह्रस्व स्वराणाम उच्चारणार्थम एक मात्रा कालः. ह्रस्व स्वराच्या उच्चारण करण्यासाठी फक्त एक मात्रेचा काळ लागतो, एक मात्रेचा वेळ लागतो. दीर्घ स्वराः. दीर्घ स्वर जे आहेत आ, इ, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ. द्विमात्रा कालिकः स्वरः दीर्घ स्वरः भवति. दीर्घ स्वराणाम उच्चारणार्थम द्विमात्रा कालः आवश्यक. म्हणजे दीर्घ स्वर उच्चारणाकरता आपल्याला दोन मात्रा ज्या आहेत त्या वेळ लागतो. म्हणजे द्विमात्रा कालः, दोन मात्रा जेव्हा आहे आपली जी पापणी दोनदा लपकल्या जाते म्हणजे ती मात्रा एक त्यावेळेला म्हणजे दीर्घ स्वराचं उच्चारण करण्याकरता दोन मात्रांचा हा वेळ लागतो. प्लुत स्वराः. प्लुत स्वर कोणते कोणते आहेत तर अ. आता हा अ जो आहे हा प्लुत स्वर म्हणजे काय, तीन वेळा अच होते. अ असं उच्चारण केल्या जाते. म्हणजे त्रिमात्रा कालिकः प्लुत स्वरः. तीन मात्रां मिळून हा प्लुत स्वर बनतो. प्लुत स्वराणाम उच्चारणार्थम त्रिमात्रा कालः आवश्यक. जसं आपल्याला ओम शब्द म्हणायचा असेल तर आपण डायरेक्ट असं ओम असं नाही म्हणत ना, ओम असा शब्द असतो आपला. म्हणजे त्यावेळेला काय तीन मात्रांचा उल्लेख. वेदांमध्ये पहा तुम्ही बऱ्याचदा हे आकडे लिहिलेले असतात, त्याच्यामध्ये तीनचा आकडा लिहिलेला असतो. मंत्रांमध्ये आपण जेव्हा उच्चारण करतो तर त्यावेळेला तीनचा आकडा असतो. म्हणजे अ हा इथे पुढे तीन आहे म्हणजे अ च उच्चारण हा तीन वेळा केल्या जाते, तीन मात्रा, म्हणून मग प्लुत स्वर. अ तीन, इ तीन दिसते ना, उ, हरू, रू, है ना. तर हे उच्चारण करताना याचा त्रिमात्रा म्हणजे तीन मात्रा लागते, म्हणून हा प्लुत स्वर. व्यंजनानी. तर एक एक विचारायचं होतं. हा विचारा विचारा. ऱ्हस्व स्वर मध्ये अ, आ, इ, अ, इ, उ, हम्म ऋ. हम्म हम्म याच्यामधला जो रू आहे तो म्हणजे काय? एक मिनिट तुम्हाला दाखवते पुन्हा. हा हे बघा, हे स्वर आहेत बरोबर आहे. याच्यामध्ये अ आणि आ. अ हा ऱ्हस्व झाला, आ हा दीर्घ झाला. याचप्रमाणे इथे हा रू जो आहे हा ऱ्हस्व आहे आणि हा दीर्घ आहे. कळलं अच्छा. दोन मधला डिफरन्स इथे. हम्म. हा रू जो आहे हा ऱ्हस्व आहे आणि हा जो आहे हा दीर्घ आहे. इथे जसे ई ऱ्हस्व आहे ही दीर्घ ई आहे, हम्म. हा उ ऱ्हस्व आहे हा उ दीर्घ आहे, है ना. हा ए ऱ्हस्व आहे. हा व्यंजनानी. आता व्यंजनांमध्ये जे आहे स्पर्श व्यंजनानी. स्पर्श व्यंजनानी मध्ये क, ख, ग, घ, अंग. हा अंग मधला अंग. च, छ, ज, झ, ञ. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. ही सगळी स्पर्श व्यंजनानी आहेत. आता व्यंजनानी मध्ये अंतस्थ व्यंजनानी आणि उष्म व्यंजनानी. अंतस्थ व्यंजनानी म्हणजे काय, ही य, र, ल, व ही सगळी खालची व्यंजन आहेत त्यांच्या. आता आपण जी स्पर्श व्यंजनानी पाहिली त्याच्या खाली ही खालची व्यंजन आहे. आणि ही उष्म व्यंजनानी म्हणजेच उष्माणह. तर हे श, श, स, ह आपण उच्चारण करताना याचं काय येते तर उष्ण वाफ येते तोंडातून जेव्हा आपण याचं उच्चारण करतो, त्यामुळे ही उष्म व्यंजनानी.
म्हणजे अनुस्वार. ही स्वरांमध्ये याची गणना होत नाही. आणि आहाची. म्हणजेच अनुस्वार आणि म्हणजेच विसर्ग. आता स्वर किती आहेत? 13. 13. आणि व्यंजन जी आहेत ती पहा, त्याच्यामध्ये स्पर्श व्यंजनानी आहेत 25, अंतस्थः 4, 4. उष्माणः 4, 4. अयोगवाह 2 2. आणि आहत्य 48. 40. हम्म हे त्या दिवशी अब्सेंट होते बरेच लोक, म्हणून आज आपण पुन्हा घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे पुढे हे जे आहे आपण हे काही दिवसांनी पुन्हा शिकणारच आहे. हे सगळं वर्णोच्चार, इचू यशानाम तालुहू वगैरे हे उच्चारण कुठून म्हणजे गळ्यातून कंठातून येणारं उच्चारण, नाकातून येणारा ओष्ठ, त्यानंतर तालू वगैरे हे सगळे जे उच्चारण आहे आपण पुढे शिकणार आहे. सध्या तुम्हाला याचं जे आहे इतक्या लवकर हे बाकी काही सांगणार नाहीये. थोडं आपण शिकल्यानंतर जेव्हा तुम्हाला ही सूत्र थोडी थोडी माहिती होईल त्यावेळेला हे पुढे आपण घेऊया. तर आपण सुरुवात ही अशी असल्यामुळे इथपर्यंत आपण घेतलं. आता पुढे पुस्तकामधलं घेऊया आपण. ठीक आहे. आता मला PDF एक सेकंड. तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटेल ते करा. बाहेर इकून जा, लाईट लावा. हा काय झालं? काहीच नाही झालं. 2 मिनिट फक्त शेअर करते हे पुस्तकाची PDF थोडीशी. तर हे आपण पुस्तक सगळ्यांना मिळालं आहे का? हो. मिळालंय आहे ना? पुस्तक. हा आहे ना? हा मला नाही मिळालेलं आहे ताई. हा बरं, कारण ठीक आहे. की ही मी PDF थोडीशी तयार केली आहे एका पाठाची. तर आपण मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देते किंवा मग पुस्तकाची पूर्ण PDF करून टाकून दिलाच. ठीक आहे. एका पाठाची केली आहे PDF. प्रथम पाठ. आरब्धम उत्तम जनाः न परित्यजन्ति. श्रेष्ठ व्यक्ती सुरू केलेले काम अर्धवट सोडून देत नाहीत. आत्ताच आपण वर्णमाला पाहिलं, स्वर व्यंजन हे सगळं पाहिलं. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, अंतस्थाः आणि उष्माण. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? हो. हा. आणि आपण हे हो. हो. उच्चारण पण पाहिलं आपण कशा पद्धतीने हलंत म्हणजे पूर्ण टाकल्यानंतर कशा पद्धतीने ते
शब्द पूर्ण होतो ते पण पाहिलं. आता आपण घेऊया पुढे. हे अच म्हणजेच काय? अच जे आहे तर अ पासनं च पर्यंत जे स्वर आहेत ते अच आहे. आणि हल म्हणजे व्यंजन. क पासून जे पुढे आहेत ते सगळे व्यंजन ल पर्यंत. त्याला हल. आणि हे उच्चारणाच्या पद्धती दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये. आपण आत्ताच जे पाहिलं आहे की आता कृष्ण कसा म्हणायचा, तर कृष्णाचं कसं उच्चारण करायचं, तर त्याच्यामध्ये हे चुकीचं करतात बरेच लोक. हलंत क अधिक र अधिक उ, कृ असा कृष्ण. क हलंत अधिक र अधिक ई म्हणजे कृष्ण असं करतात. हे चुकीचं आहे. तर आपल्याला ह्या दोषापासून वाचायचं आहे. म्हणून आपण मग जे पाहिलं की क हलंत अधिक रू, हा क्रू, हा उच्चारण व्यवस्थित आहे. शास्त्रशुद्ध जे आहे हा अशा प्रकारे केला जातो. हे वकार, यकार, जकार, शकार हे जे आहे हे या पद्धतीने इथे आपले आहेत. शुद्ध आपण यजमान हा शब्द शुद्ध आहे. जजमान हा चुकीचा आहे, अशुद्ध आहे. वैशाख हा शुद्ध आहे, वैशाख हा अशुद्ध आहे. विज्ञान हा शुद्ध आहे, विज्ञान हा अशुद्ध आहे. शुद्ध हा शुद्ध आहे, तर शुद्ध हा अशुद्ध आहे. शंकर हा शुद्ध आहे, संकर हा अशुद्ध आहे. योग हा शुद्ध आहे, जोग अशुद्ध आहे. कल्याण हा इकडे अशुद्ध आहे. बाण इथे वाण म्हटले जाते, हा अशुद्ध आहे. दोष हा दोष अशुद्ध आहे. संदेश इथं संदेश हा अशुद्ध आहे. म्हणजे आपल्याला उच्चारण करताना या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आता आपण घेणार आहे भाषाभ्यास. काही सामान्य वाक्य. वर्तमान काळामधले आहे प्रथम पुरुष एकवचन. बालः पठती, बालक वाचतो. शिष्यः नमती, शिष्य नमस्कार करतो. आता या ठिकाणी हे जे आहे पठती, नमती, वदती, पश्यती, पृशती, हा जो ती लागलेला आहे इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतो आहे. वर्तमान काळाची प्रत्यय आहेत ही, ज्यामध्ये ती, तह, अंती परस्मैपदी प्रथम पुरुष एक वचन जे आहे याला आपण पाणिनीच्या व्याकरणानुसार म्हटल्या जाते लट लकार. हे जे आहेत लट लकार, लन लकार, लूट लकार, हे सगळे जे आहेत आपल्याला एक 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 शिकायचं आहे. आता आज आपण ही वाक्य मराठीत, संस्कृत प्लस मराठी वाक्य पाहणार आहे. आणि नंतर मग तुम्हाला मी ब्लॅक बोर्डवर जे आहे ते प्रत्येक कसे वापरायचे हे समजावून सांगणार आहे. आज आपण संस्कृतची वाक्य प्लस मराठी ट्रान्सलेशन, म्हणजे तुम्हाला या माध्यमातून बरीचशी शब्द माहिती होती. एवढं लक्षात ठेवायचं की वर्तमान काळ म्हणजेच लट लकार. वर्तमान काळाला मराठीमध्ये वर्तमान काळ आणि संस्कृतमध्ये त्याला शब्द आहे लट लकार. आणि त्यामध्ये प्रथम पुरुष एक वचन हे जे आहे आज आपण त्याचा अभ्यास करतोय. बालः पठती, बालक वाचतो. शिष्यः नमती, शिष्य नमस्कार करतो. अग्रजः वदती, मोठा भाऊ बोलतो. जनकः पश्यती, वडील पाहतात. पितृव्यः पृच्छती, काका विचारतात. पुत्रः गच्छती, मुलगा जातो. अश्वः धावती, घोडा धावतो. वृक्षः फलती, झाड बहरते. सेवकः तिष्ठती, सेवक थांबतो आहे. भिक्षुकः अटती, भिकारी फिरतो. सह निंदती, तो निंदा करतो. सह हसती, तो हसतो. अंबा पचती, आई स्वयंपाक करते. अनुजा क्रीडती, लहान बहीण खेळते. अग्रजा खादती, मोठी बहीण खाते. सूतः हसती, मुलगा हसतो. रमा गायती, रमा गाते. आता या ठिकाणी पहा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही क्रियापद जे आहे बालक वाचतो त्याला शब्द काय दिलेला आहे पठती. पठ म्हणजेच वाचणे. बालः मुलगा, बालक वाचतो. शिष्यः नमती, शिष्य. नमती नमस्कार करणे. अग्रजः म्हणजे मोठा भाऊ. अग्रजः वदती, वदती म्हणजेच बोलणे. जनकः पश्यती,
जनक म्हणजे वडील आणि पश्यती म्हणजे पश्य धातू जो आहे पाहणे. आता इथे मूळ धातू पठ, नम, वद, पश्य, पृच्छ, गच्छ ही जी धातू आहेत ही मूळ धातू आहे आणि याला वर्तमान काळाचा हा ती प्रत्यय जो लागलेला आहे त्यामुळे पठती, नमती, वदती, पश्यती, पृच्छती, गच्छती, धावती, फलती, तिष्ठती, अटती, निंदती, हसती, पचती, क्रीडती, खादती, हसती, गायती. आता आपण संभाषण वर्ग ज्या वेळेला घेतला होता त्यावेळेला आपण हे शिकलेलं आहे. आठवतंय का तुम्हाला? हो मॅम. है ना? त्यावेळेला आपण क्रियापद घेतली आहे की नाही? म्हणजे त्यावेळेला आपण व्याकरणाचा विचार नाही केला. आपण ज्या वेळेला संभाषण वर्ग घेतला तर त्यावेळेला आपण वाक्यरचना केली आहे. आपण एकवचन, द्विवचन आणि बहुवचन, आणि द्विवचनापेक्षा आपण एकवचन आणि बहुवचनाचा अभ्यास केला. पठती, पठंती, लिखती, लिखंती केलाय ना? हो. त्याच पद्धतीने आता या ठिकाणी सुद्धा जे आहे हे वर्तमान काळाचे जे आहे, आता आपण लट लकाराच्या याच्यामध्ये वाक्यरचना करतो आहे आणि हे याला जे शब्द आहेत आता हे तुम्हाला हळूहळू माहिती होतील. ही जर वाचली तर मग कशाला काय म्हणतात. जसं आता इथे आपण हे इथपर्यंत तुम्हाला बाल, शिष्य, अग्रज, जनक हे कळतात, बरोबर आहे. पितृव्य म्हणजे काका. पुत्र शब्द तुम्हाला माहिती आहे. अश्व म्हणजे घोडाही माहिती आहे बहुतांश. वृक्ष झाड, सेवक माहिती आहे. भिक्षुक भिकारी फिरतो. पण आता फिरण्याला काय शब्द आहे तर अटती. फिरण्यासाठी आपण भ्रमण हा शब्द सुद्धा वापरतो, भ्रमती है ना. पण दुसरा शब्द हा असा आहे भिक्षुक अटती म्हणजेच भिकारी फिरतो. अंबा पचती. अंबा स्वयंपाक करते. स्वयंपाक करण्याकरता पचती हा शब्द आहे. हम्म बाला लिखती. बालिका लिहिते. गंगा वहती. गंगा वाहते. सीता पिबती. सीता पिते. संध्या भवती. संध्याकाळ होते. सा नयती. ती नेते. इयम इच्छती. ही इच्छिते. अजा चरती. बकरी चरते. पुष्पम विकसती. फूल फुलते. फलम पतती. फळ पडते. नयनम स्फुरती. डोळा फडफडतो. आता आपल्याला बऱ्याचदा डोळा फडफडतो हे जर बोलायचं असेल तर आपल्याला शब्द आठवत नाही, म्हणून मग नयनम स्फुरती. डोळा फडफडतो. मित्रम यच्छती. मित्र देतो. जलम स्त्रवती. पाणी वाहते. तत्पतती. ते पडते. बरेचसे आपण शब्द संभाषण वर्गामध्ये वापरले असल्यामुळे नयती, भवती, पिबती व लिखती, पतती, यच्छती हे सगळे शब्द आपण संभाषण वर्गात शिकलेले आहे, बरोबर आहे. आता ही सगळी जी वाक्य आपण ही पाहिलेली आहेत ही कशी आहेत? एकवचनी आहेत. यामध्ये आपण कर्ता दिसतो आहे आपल्याला आणि क्रियापद दिसते है ना. मग या ठिकाणी अनेक असं म्हणजे प्रयोग जर आपल्याला बहुवचना करायचं असेल तर तो पुढे आपण पाहूया. प्रथम पुरुष बहुवचन. आपण लिखती एक वचन पाहिलं होतं, लिखंती बहुवचन. आता इथे चित्रकार लिखती म्हणजे चित्रकार लिहितो एक वचन होते. चित्रकारा लिखंती. चित्रकार लिहितात. म्हणजे प्रथम पुरुषाचंच बहुवचन जे आहे आपण पठती, पठंती, लिखती, लिखंती, खादती, खादंती हे आपण संभाषण वर्गामध्ये शिकलोय. त्याचप्रमाणे इथे चित्रकाराः लिखन्ति. चित्रकार लिहितात. भारवाहः वहन्ति. हमाल ओझे वाहतात. चोराः धावन्ति. चोर पळतात. मूर्खाः निंदन्ति. मूर्ख निंदा करतात. रजकाः शालयन्ति. रजक म्हणजेच धोबी. धोबी धुणे धुतात. शालयन्ति म्हणजेच धुणे. प्रक्षालयन्ति, शालयन्ति याचा अर्थ होते धुणे. तक्षकाः तक्षन्ति. तक्षकाः म्हणजे सुतार. तक्षकाः तक्षन्ति. सुतार सुतार काम करतात.
गायकाः गायन्ति, गायक गातात. नटाः नृत्यन्ति, नर्तक नृत्य करतात. पाचकाः पचन्ति, स्वयंपाकी स्वयंपाक करतात. आता आपण काय पाहिलं होतं आधी एक शब्द अंबा पचती पाहिलं होतं ना. इथे पाचकाः पचन्ति म्हणजे स्वयंपाकी इथे बहुवचन आहे. स्वयंपाकी स्वयंपाक करतात. भक्ताः ध्यायन्ति, भक्त ध्यान करतात. एते नमन्ति, हे नमस्कार करतात. आता बरेचसे शब्द तुम्हाला इथे जे आहेत माहिती पडले आहे ना, जे आपल्या संभाषण वर्गात कदाचित तुम्हाला ऐकायला नसतील मिळाले. तर त्याच्यामध्ये हे जे आहे भारवाहा, ही सगळी शब्द जी आहे ही आता इथे तुम्हाला हळूहळू माहिती होते. ते जिघ्रंती, ते वास घेतात. जिघ्रंती म्हणजेच जिघ्रती जिघ्रंती वास घेण्याकरता वापरले जाते. इमे स्मरंती, ते आठवण करतात. एते वदंती, ते बोलतात. अंधाः गच्छन्ति, आंधळे जातात. बधिराः अटन्ति, बहिरे फिरतात. बहिऱ्यासाठी शब्द आहे बधिराः. कुब्जाः धावन्ति, कुबड्याकरता शब्द आहे कुबडा व्यक्ती जो असेल कुब्जाः. कुब्जाः धावन्ति, कुबडे पळतात. मुकाः तिष्ठन्ति, मुके थांबतात. नापिताः मुंडयन्ति, नाभी मुंडन करतात. तंतुवायाः वयन्ति, विणकर विणतात. अजाः चरन्ति, बकऱ्या चरतात. अंबाः यच्छन्ति, अनेक आई, अंब म्हणजे अनेक आया. इथे जे आहे अंब एक वचन अंब आणि बहुवचन अंबाः म्हणजे अनेक आई देतात. ताः वसन्ति, त्या राहतात. इमाः पश्यन्ति, या पाहतात. एताः हसन्ति, या हसतात. पुष्पाणि विकसन्ति, फुले उमलतात. फलानि पतन्ति, फळे पडतात. तानि पतन्ति, ती पडतात. इमानी स्फुरन्ति, ते चमकत आहेत. एतानि पतन्ति, ही पडतात. महिलाः गच्छन्ति, महिला जातात. शिक्षिकाः पठन्ति, शिक्षिका वाचतात. बालिकाः लिखन्ति, बालिका लिहितात. वृद्धाः आगच्छन्ति, साइन आउट. ओके, you have been signed because you are currently signed in. Okay. संस्कृत चौक. हा, आपण इथे थांबूया. किती वाजले? 7 वाजले ना. माझा आवाज येतोय का? हो 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 7 हो, वाजले. 7 वाजले. आता दुसरी मीटिंग आहे, त्याच्यामुळे आपली वेळ संपल्याचा आपल्याला इथे आलाय. तर मी ही मीटिंग संपवते. उद्या आपण ताई, असंच एक हा, मिनिट, ते 13व जे आहे इमे स्मरंती, एक तर तिथे मिनिट. ते आठवण करतात असं आहे की हे आहे? हा, इमे म्हणजे ते की हे? हे कारण त्याच्यामध्ये ते ते आलेलं आहे. ते बहुवचनाचं आहे, बरोबर आहे. शुद्धीपत्रिका त्यांनी दिलेलं आहे हे म्हणून. हा, हे बरोबर आहे. त्यांनी हा तिथे ना. बहुवचन मिसप्रिंट पुस्तकामध्ये चुकाही आहेत थोड्या. हम्म. हा, उद्या आपण पुन्हा 6 ते, उद्या गुरुवार आहे ना. हो हा, उद्या आपला 1.5 तास चालेल. 6 ते आज आपण थांबूया. हो, ठीक आहे. याच PDF पाठवताय ना ताई तुम्ही? हो, आज पाठवते. हा.